राजकारणात तत्व महत्वाची की सत्ता, निष्ठा महत्वाची की उमेदवारी? पंढरपूरच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. युवक राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे यांनी भारतीय जनता पार्टीचा झेंडा हाती घेतलाय. पण हा पक्ष प्रवेश विकासासाठी आहे की केवळ पत्नीच्या उमेदवारीसाठी? हा मोठा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. नमस्कार, मी सचिन कुलकर्णी. आपण पाहताय शिवशाही न्यूज. आता हे चित्र बघा. गळ्यात राष्ट्रवादीचा गमजा घालून अर्ज भरायचा आणि काही तासातच भाजपच्या तंबूत डेरे दाखल व्हायचं. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत मोनिका काळे यांची भाजप उमेदवारी जाहीर झाली आहे. यावेळी समाधान काळे म्हणतात, आमच्या राजकारणाचा केंद्रबिंदू हा जनता आहे. पण सामान्यांना प्रश्न पडलाय की केंद्रबिंदू जनता आहे की जिल्हा परिषद? दोन्ही राष्ट्रवादीचे निवडणूक प्रमुख आमदार अभिजित पाटील यांनी एबी फॉर्म नाकारला म्हणून काळेंनी थेट पक्षांतरच केलंय. आता प्रश्न असा आहे की मग तुमच्या निष्ठेची किंमत तरी काय? बायकोला उमेदवारी मिळाली नाही म्हणून पक्ष बदलणारे नेते जनतेचं हित कसं जपणार आहेत? सकाळी राष्ट्रवादी आणि संध्याकाळी भाजपा हे सोयीचं राजकारण मतदार आता स्वीकारतील का? वैयक्तिक स्वार्थासाठी होणारी ही कोलांटउडी वाखरी गटातील सुज्ञ मतदार विसरतील का? चर्चा तर होणारच. तालुक्यात आता एकच सूर उमटतोय की हा पक्ष प्रवेश जनतेसाठी नाही तर फक्त घरच्या उमेदवारीसाठी आहे. आता टीकेला समाधान काळे नेमकं कसं उत्तर देतात आणि वाखरी गटातील जनता नेमका काय कौल देते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. निवडणुकीच्या अशाच अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा शिवशाही न्यूज.